रात्रीचे 12:58 झालेले आहेत. तर श्रावण पौर्णिमेनिमित्त आपण येरमाळ्याच्या येडामाईच्या दरबारामध्ये मुक्कामी गेलेलो होतो. तर आपल्या येडामाईला घालण्यासाठी हा गुलाबांचा अतिशय सुंदर हार भक्तांनी बनवून आणलेला होता. श्रावण पौर्णिमेला येडामाईचा दहीहंडी सोहळा असतो. त्यानिमित्त येडामाईची विशेष महापूजा करण्यात येते. याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते. तर श्री क्षेत्र येरमाळा येथील दरबारामध्ये तुम्ही बघू शकता, अगदी मध्यरात्री देखील भक्तांचा किती उल्हास व जल्लोष आहे की येडामाईच्या अभिषेकासाठी व सेवेसाठी भक्त अगदी तल्लीन आहे. हे सर्व भक्त जागा मिळेल तिथे झोपलेले दिसले. घरामध्ये आपल्याला एवढ्या सुखसुविधा असतात, पण त्या पद्धतीची झोप घरात देखील लागत नाही. तेवढा आनंद या येडामाईच्या कुशीत ही लेकरं झोपलेली आहेत असं बघून मनाला वेगळंच समाधान वाटलं. तर हे आपले मित्र आहेत किशोर कंकरिया भाऊ व त्यांचा मित्र परिवार. तर त्यांनी येडामाईसाठी अतिशय सुंदर शालू पुण्यामधून आणलेला आहे. तर हा शालू श्रावणी पौर्णिमेनिमित्त येडामाईला महाअभिषेक व हा शालू परिधान करण्यात येणार आहे. सर्व मित्रमंडळींची गाठ पडली, खूप मनाला समाधान वाटलं. तसेच आपले इंस्टाग्राम व यूट्यूबवरील काही लातूर, अंबेजोगाई, बीड या भागातील भक्त होते. तर त्यांनी आपल्याकडून कुंकाच्या डब्या देखील समक्ष इथं घेतलेल्या आहेत. आपल्या येडामाईला हिरवागार शालू अतिशय तेजस्वी दिसत आहे. श्रावणी पौर्णिमेनिमित्त तसेच नारळी पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी बाईसाहेबांच्या तांदळावर नारळाची विशेष महापूजा बांधण्यात आलेली आहे आज. तसेच नारळी पौर्णिमा असल्यामुळे येडेश्वरी बाईसाहेबांच्या गळ्यामध्ये नारळांचा हार देखील परिधान करण्यात आलेला आहे. येडेश्वरी बाईसाहेबांची यात्रा विशेष महापूजा अतिशय मनमोहक व मनाला एक वेगळाच आनंद देणारी होती. लक्ष लक्ष परमेश्वरी आदिमाया येडेश्वरी नमोस्तुते.